आयुक्तांची बदली आणि रात्रीत अवतरली 12 खोके. टेंडर मॅनेजर सुखावले, करबुडवे अतिक्रमणात माहीर असलेल्यांनी सोडला सुटकेचा श्वास. महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी रात्री येऊन धडकला आणि लगेचच राजे मल्हारराव होळकर चौकात रात्री 12 खोकी अवतरली. गेल्याच महिन्यात अतिक्रमण विरोधी कारवाई अंतर्गत महापालिकेने हटवलेली खोकी पुन्हा आहे त्या जागेत उभी राहिली. आयुक्तांच्या बदलीने करबुडवे अतिक्रमणात माहीर असलेल्यांनी सुटकेचा श्वास सोडला. टेंडर मॅनेजर सुखावले आहेत आणि त्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात जोरात सुरू आहे. आयुक्त सत्यम गांधी हे डायनेमिक कमिशनर आहेत आणि त्यांना मीच कडक शिस्तीने काम करण्यास सांगितले होते. महापालिका निवडणुकीनंतरही कडक शिस्त कायम ठेवण्यास सांगितलेलं आहे. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1.5 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आणि त्यामुळे ते आता आणखीन 1 वर्षभर तरी आयुक्त म्हणून राहणार असे संकेत मिळत होते. मात्र त्यांच्या झालेल्या बदलीने चर्चेचं काहूर उठलेलं आहे. शुक्रवारी अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या झालेल्या बदलीविषयी आश्चर्य व्यक्त केलं. आयुक्त गांधी यांची अवघ्या वर्षभरात झालेली बदली सध्या शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. गांधी यांनी कार्यकाळात महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर भर दिला. पारदर्शी निविदा प्रक्रियेमुळे सुमारे 14 कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून सर्व काही स्पष्ट होते. मजूर सहकारी सोसायट्यांना होत असलेले काम वाटप 2 लिफाफे पद्धतीच्या निविदांना चाप लावला. निविदांमध्ये स्पर्धात्मकता आणली होती, अनावश्यक कामे टळली होती. त्यामुळे निविदा मॅनेजर अस्वस्थ होते. मालमत्ता शोध मोहीम, थकबाकी वसुली, अतिक्रमणावरील कारवाई आणि विकास प्रकल्पांना गती देण्यास आयुक्त गांधी यांनी पुढाकार घेतला आणि याशिवाय नागरिकाभिमुख उपक्रमाअंतर्गत अनेक ऑनलाईन सेवा करण्यात आल्या. ड्रेनेज आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यात आली. त्यामुळे प्रशासनात गती आणि शिस्त आली. मात्र या कडक धोरणांमुळे काही स्तरांवर नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. एकीकडे त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे कौतुक होत असताना अचानक बदली झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.